हॅलो गाईज, आज आपण बेसिक एडिटिंगचं नॉलेज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आत्ताच्या एरियामध्ये सगळे लोक जे आहेत ते इनशॉटवरती एडिटिंग करतात. इनशॉट हे एक फेमस ॲप झाली आहे एडिटिंगसाठी, पण खूप साऱ्या ॲप्स जे आहेत त्या अवेलेबल आहेत. त्याच्यावरती सुद्धा आपण एडिटिंग खूप छान पद्धतीने करू शकतो. तर मी तुम्हाला काही स्मॉल ट्रिक्स सांगणार आहे ज्या एडिटिंगमध्ये तुम्हाला नक्कीच हेल्प करतील आणि जे मोठे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासारखी थोडीफार एडिटिंग तुम्हीही करू शकाल. तर पहिले तर आपल्याला इनशॉट ॲपमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे दिसणारा जो प्रोजेक्ट आहे, न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन आपल्याला जो फोटो एडिट करायचा आहे तो मी घेऊन घेणार आहे. फर्स्ट थिंग मी तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू ॲप्लाय अ बॉर्डर टू एनीवन्स आउटलेट. ओके, मीन्स जे काही आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओमधल्या एखाद्या पण ह्युमन बिंगला आपण आउटलाईन कशी देणार आहे, तो इफेक्ट कसा देणार आहे, त्यासाठी आपल्याला जायचं आहे इफेक्टमध्ये आणि आपल्याला AI इफेक्टमध्ये जाऊन तिथे बॉर्डर्सचे ऑप्शन येणार आहे. तिथे खूप सारे बॉर्डर्सचे ऑप्शन म्हणजे कलर वाईज निऑन असेल, व्हाईट असेल, ती ॲप्लाय करून आपण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड थिंग मी जी सांगणार आहे ती आहे झूम इन आणि झूम आउट. तर हे स्पेशली आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन करता येतं. तिथे फर्स्ट ऑप्शनच आहे झूम इन आणि झूम आउटचा. त्यानंतर आहे साऊंडची इफेक्ट. जसं क्लिकचा इफेक्ट येत असतो, पॉज येतो तेव्हा क्लिकचा इफेक्ट येतो, किंवा लाफ्टर, बेबी लाफ्टर, असे सगळे जे साऊंडचे इफेक्ट आहे ते साऊंडमध्ये जाऊन आपल्याला साऊंडच्या इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि आपण तिथे बघू शकतो कॉमेडी, ड्रॅमॅटिक इफेक्ट असेल, किंवा मग लाफ्टरची इफेक्ट असेल, किंवा गेम, असे वेगवेगळ्या म्हणजे सेक्टर्सचे इफेक्ट आणि त्याचे साऊंड आपल्याला तिथे प्रोव्हाइड केलेले असतात. ते आपण आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये वापरू शकतो आणि नक्कीच एडिटिंग चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. पुढे जे आहे ते आपल्याला यूज करायचं असतं की ट्रान्झिशन कसे यूज करणार आपण. मध्ये आपल्याला येत असतं झिगझॅग लाईन्स येत असतात, डायगोनली सेपरेट होणारे दोन फोटोज येत असतात. ते करण्यासाठी आपल्याला जायचं आहे ट्रान्झिशन्समध्ये. तिथे खूप सारे ऑप्शन असतात, आपण त्याच्यातून कोणताही ऑप्शन घेऊन एडिट करू शकतो. तर मी पुढे एक व्हिडिओ लावणार आहे PIP सेक्टरने. आपण PIP सेक्टरने आपलं आउटलेट किंवा जे थंबनेल व्हिडिओचं ते सुद्धा क्रिएट करू शकतो. त्याचा पण मी एक व्हिडिओ पुढे लावणार आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल तो. ओके गाईज, जे आपले इनशॉटचा जो वॉटरमार्क किंवा बेंचमार्क येत असतो ना व्हिडिओच्या खाली, तो सुद्धा आपण कॅन्सल आउट करू शकतो. जेव्हा आपला व्हिडिओ एडिट होऊन पूर्ण होतो तेव्हा त्या इनशॉटच्या ह्याच्यावरती एक छोटीशी अशी क्रॉस मार्क असते. तिथे आपल्याला क्रॉस मार्कवर जायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ॲड येईल, ती ॲड पूर्ण बघावी लागेल आणि त्याच्यानंतर ते इनशॉटचं जे वॉटरमार्क किंवा बेंचमार्क आहे तो निघून जात असतो. ओके, आणि आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे, तर तो एक्सपोर्ट करत असताना व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती एनहान्स झाली पाहिजे. जसं की HD किंवा काही आपण व्हिडिओ बघत असतो तर ती क्लिअरिटी किती छान बघायला आपल्याला दिसते डोळ्यांना. तर ती क्लिअरिटी एक्सपोर्ट करत असताना आपल्याला व्हिडिओला जे आहे ते 4Kला हे करायचं आहे. 4K क्वालिटीमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली जे आहे ते 6p म्हणजे पिक्सलमध्ये जाऊन आपल्याला 6p तो व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. ओके, नक्कीच तुम्हाला ह्या एडिटिंगच्या असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसा वाटला हा व्हिडिओ. थँक्यू.